नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभं पीक जळून खाक। 65 ते 75 एकर गव्हाच्या शेताला लागली भीषण आग। नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात कान्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या टेकडी भागात गव्हाच्या शेताला भीषण आग लागली आहे। अज्ञात कारणांमुळे लागलेल्या या आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केलंय। वाऱ्याच्या वेगामुळे आग झपाट्याने पसरली आणि सुमारे 65 ते 75 एकर उभं पीक जळून खाक झालंय। घटनेची माहिती मिळताच कान्हान, कांद्री आणि कामठी येथील अग्निशमक दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। मात्र ते पोहोचण्यापर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। अग्निशमक दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलंय। या आगीत अनेक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे। हातातोंडाशीच आलेलं पीक जळून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत। दरम्यान बाधित शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे। कांबळे, माझ्या शेतामध्ये अचानक आग लागली तर कशाने लागली ती काही माहीत नाही, पण पूर्ण आमचं 13 एकर वावर होतं आणि आजूबाजूचं पूर्ण 50-60 एकर वावर आमचं पूर्ण जळून भस्म झालं। गव्हाची पुरी फसल एक बी दाणा नाही उरलं खाण्यासाठी। शासनाकडून तुमची काय अपेक्षा आहे? शासनाकडून विनंती करते की काहीतरी आम्हाला मदत करावी, आर्थिक मदत आर्थिक काहीतरी मदत करावी अशी अपेक्षा आहे। सरकारने यावर काहीतरी हे करावी, मदत करावी आम्हाला। नागपूर जिल्ह्यातील ही आग शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का ठरली आहे। आता शासनाकडून त्यांना कितपत मदत मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।